लुसलुशीत असा गाजरचा हलवा आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गाजरचा हलवा आज आपण बनवणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर सुरुवातीला मी काय केलं, गाजरच्या वरतून थोडे सोलून घेतले. अगदी वरच्या हाताने आपलं सोलून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, गाजर खूप मोठे होते म्हणून त्याचे 3 भाग केले आणि जो मधला व्हाईट भाग आहे तो काढून घेतला. तर हा चॉईसनुसार आहे, तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, नसेल तर राहू दिला तरी चालेल. पण मी काढून घेतला आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि याला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. तर डिपेंड आहे, जर तुमचे गाजर खूप बारीक असतील तर तुम्ही 2 शिटीमध्ये सुद्धा ते छान होऊन जातात. आणि गाजर जर थोडे जाड असतील तर 3 शिट्या होऊ द्यायच्यात. आणि पाणी टाकताना थोडं टाकायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आणि मग चेक करून बघायचं की आपले गाजर शिजले आहेत का. तर मी 3 शिट्या होऊ दिल्या होत्या, तर गाजर खूप छान शिजले होते. पाणी काढून टाकायचं आहे. स्मॅशरच्या साह्याने हे पूर्ण गाजर स्मॅश करून घ्यायचे आहेत. आपण नेहमी गाजरचा हलवा करतो तो आपण गाजर किसून घेतो आणि त्यानंतर त्याचा हलवा करतो. पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतो आणि खूप म्हणजे असा लुसलुशीत लागतो. तर असा कचवट लागत नाही, खूप छान लागतो. त्यानंतर बघा, सगळं स्मॅश केल्यानंतर मी थोडं चाळणीत काढलं, जास्त वेळ नाही, फक्त काढलं आणि लगेच तूप गरम करायला ठेवलं. आणि त्यामध्ये आपण स्मॅश केलेले जे गाजर आहेत, शिजवून स्मॅश केलेले, ते मी त्यामध्ये घातले आणि त्यांना छान परतून घेतलं आणि झाकण ठेवून 1 वाफ होऊ दिली. आता बघा, आपल्या गाजरच्या हलव्याला छान तूप सुटलं होतं त्यासाठी. आणि मग त्यामध्ये टाकण्यासाठी मी साखर, दूध आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते. आणि मी आवर्जून साय घातली होती आणि साखरसुद्धा टाकली. तर दूध आणि साखरचं प्रमाण हे तुमच्या चॉईसनुसार आहे, जसं तुम्हाला लागतं आहे गोड तसं, किंवा दूध काही काहींना आवडत नाही तर त्या पद्धतीने तुम्ही दुधाचा वापर कमी जास्त करू शकता. तर मग मी काय केलं की नंतर झाकण न ठेवता याला शिजवून घेतलं आणि छान आपलं दूध असं आटलं गेलं त्यामध्ये. आणि बघा, गाजरचा हलव्याचा रंग लाल जर कसा गाजरचा हलवा तयार आहे आपला. तूप पण खूप छान सुटलेलं आहे. आणि मग मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालते, थोडेच घातले कारण मला वरतून घालायचे होते. तर लुसलुशीत असा आपला गाजरचा हलवा तयार आहे. यावरती मी ड्रायफ्रूट्स घालत आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने गाजरचा हलवा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.